अजित पवारांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली आहे। दरम्यान अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या आहेत। चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कारवाई होणार, मकोका लावणार अशा शब्दात अजितदादांनी दम दिलाय। तर दरम्यान अजितदादांनी काय सूचना केल्या आहेत पाहूयात। चुकीचे पद्धतीने काही सुरू असेल तर आळा बसलाच पाहिजे। जे कोणी रिव्हॉल्वर हवेत दाखवेल त्याचं लायसन्स रद्द होईल। मी तुमच्या जवळचा असलो तरीही चुकीचे वागू नका। चुकीचं वागलं तर कारवाई केली जाईल असं देखील अजितदादा म्हणाले। विकास कामात खंडणी मागाल तर मकोका लावण्यात येईल। यासोबतच अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणी जबाबदार असेल तर कारवाई होईल। तर बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झालेली आहे। यावेळी अजितदादा पवारांनी काही सूचना केल्या आणि त्यासोबतच काहींना दम देखील दिलाय। चुकीचं काम केल्यास कारवाई होईल असं अजितदादा म्हणाले आहेत। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, ऐकूयात। ही कारवाई भ्रष्टाचारासंदर्भात, अन्य गुन्ह्यासंदर्भात अजित पवारांवर झालेली आहे भाजपकडून। आपल्याला माहीत असेल ना, मी मकोका वगैरे म्हणणार नाही, पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यावर झालेले आहेत। आणि त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे। तर त्यांनी तटस्थतेच्या किंवा कायदेशीर कारवाई ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार, आपण स्वतःच सुटलेले आहात हो। तर तुम्ही काय करणार? देवेंद्र फडणवीस यांचाही दम पोकळ आहे, अजितदादांचा दम पोकळ आहे, शिंद्यांचाही दम पोकळ आहे। या राज्यामध्ये शासन नाही, या राज्यामध्ये पोलीस प्रशासन नाही। ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना। कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून 70 कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला, काम न करता। आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात। म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही, तर कृती करून व्हावं लागेल। आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल, तर तुमच्या बोलण्याला अर्थ राहील। तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल। अजितदादा असल्यामुळे बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादांनी आश्वासन सुद्धा दिलं, जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी पडून देणार नाही, तुझ्या भाऊ आम्ही करणार नाही। अजितदादा हा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे। तो स्वाभाविक आहे। अजितदादांचा स्वभाव मुळामध्ये की ह्या स्वरूपाचं वक्तव्य करताना दादांनी फार विचार केला असेल। आणि अजितदादांची सातत्याने आम्ही निवडून गेल्यानंतर 2019 पासून तर आजपर्यंत हीच शिकवण असते की सातत्याने पक्षाचं नाव किंवा जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास याला कुठल्याही प्रकारे तडा नको गेला पाहिजे। या दृष्टिकोनातूनच आपलं वागणूक, जनतेशी असलेली प्रामाणिकता ही ठेवली पाहिजे, हे सातत्याने त्यांचं सांगणं असतं। त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार घेऊन पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिकचा निधी देण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सकारात्मक करायचं ठरवलं। डीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।